नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे जावयाची भविष्यवाणी. एक गाव होतं. त्या गावातील एका मुलीचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि नवीनच लेक जावई सासरवाडीला आले होते. पहिल्यांदाच जावई घरी आल्यामुळे सासूला काय करो आणि काय नको असं झालं होतं. उन्हाळ्याचे दिवस होते, आंबे भरपूर आलेले होते. मग सासूने ठरवले की रस धिरडे करायचे जावयाला जेवायला. असे करून तिने रस धिरड्याचा बेत ठरवला. लेक जावई आले, त्यांचं स्वागत झालं, चहा पाणी झालं आणि सासू स्वयंपाकाला लागली. रस करून ठेवला आणि पाने वाढून गरम गरम धिरडे करायला सासू चुलीजवळ बसली. घरातील पुरुष मंडळी जेवायला बसली, त्यांच्यासोबत जावई बसले. मुलगी सगळ्यांना जेवायला वाढत होती आणि सासू धिरडे बनवत होती. मुलगी गरम गरम आणून धिरडे वाढत होती. मग काय, जावयाने चांगलाच धिरड्यावर ताव मारला आणि जावयाने जेवता जेवता ते धिरडे किती बनवते आहे याकडे लक्ष दिले. तिथे स्वयंपाकघराजवळ जेवायला बसल्यामुळे त्याला चुर्र वाजलं की एक धिरडं झालं, चुर्र वाजलं की 2 धिरडे झाले. असे तर किती धिरडे होत आहेत ते कानाने ऐकत होता. जावयाचं पोटभर जेवण झालं आणि जावई बापू पान खात बैठकीत बसले. मग या मायलेकी जेवायला बसल्या. त्यांना 2-2च धिरडे उरले होते. सगळ्यांनी पोटभर धिरडे खाल्ले होते. मग त्या 2-2 धिरडे दोघींनी वाढून घेतले आणि परत ती आई त्या लेकीला म्हणत होती, अजून धिरडे वाढू का? तेव्हा ते जावई बाहेरून बैठकीतून काय म्हणला, धिरडे तर संपले, तुम्ही कुठले वाढणार? सासूला खूप आश्चर्य वाटलं. याला कसं काय समजलं की धिरडे संपलेले? अगं बाई, माझा जावई भविष्यकार आहे असे तिने सगळ्या गावात सांगायला सुरुवात केली. मग काय, खेडेगावात लगेच बातमी पसरते. सगळ्या गावात झालं की यांचा जावई भविष्यकार आहे. मग दुसऱ्या दिवशी तो जावई झोपेतून उठून बाहेर बाजेवर बसला होता. तितक्यात एक माणूस पळतच त्याच्याकडे आला आणि म्हटला की जावई बापू, तुम्ही तर भविष्यकार आहात. तुम्ही मला सांगा, माझी म्हैस 2 दिवसापासून गायब आहे. मी खूप शोधलं पण ती म्हैस सापडतच नाही आहे. सांगा ना, कुठं गेली ते तुम्ही? आता जावयाला पंचायत पडली. त्याला तर काहीच येत नव्हतं, काही भविष्य येत नव्हतं आणि काहीच येत नव्हतं. मग त्या जावयाने काय केलं, जावई म्हटला की इथल्या पलीकडच्या डोंगरावरतीच सापडेल म्हणे तुम्हाला म्हैस, तिथे शोधा. सकाळी सकाळी चरायलेली तुम्हाला दिसेल. ठीक आहे म्हटला. मग आता रात्री जावायला झोपच येत नव्हती. आता उद्या खोटं ठरलोत आपण तर सगळ्या गावात आपलं नाव जाईल, सासरवाडीत आपलं नाव जाईल. मग त्या जावयानं काय केलं, रात्रभर शोधून ती म्हैस सापडून काढली आणि त्या डोंगरावरती ज्या सांगितलं होतं त्या तिथे चरायला नेऊन सोडली त्या माणसाची म्हैस आणि घरी परत येऊन झोपला. सकाळी तो माणूस शोधत त्या डोंगरावरती गेला. त्याला म्हैस चरताना दिसली. त्याला इतका आनंद झाला. त्याने त्या म्हशीला बांधून घरी घेऊन आला आणि घरी आल्यानंतर परत जावई बापूंकडे आला आणि जावई बापूंना म्हणला, काय तुमची भविष्यवाणी आहे? माझी म्हैस तुम्ही सांगितलं त्या ठिकाणी बरोबर चरताना सकाळी मला सापडली. धन्य आहात तुम्ही. ही बातमी सगळ्या गावामध्ये पसरली की खूपच चांगला भविष्यकार आहे यांचा जावई आणि खूप छान भविष्य सांगतो आणि ते खरं ठरतं. असे करत करत ही बातमी राजाच्या कानावर गेली. मग त्या दिवशी काय झालं होतं, राजाच्या राणीचा चंद्रहार चोरीला गेला होता. मग राजाने ह्या माणसाच्या जावयाला राजवाड्यावर बोलून घेतले. आता त्या जावयाला काळजी पडली. आता काय करावं, किती चिंतेत पडला तो. नाही म्हणता येईन, होय म्हणता येईन. आता जर आपलं चुकलं तर आपल्याला नक्की राजा फासावर देईल. आता काही आपले खरे नाही हे त्याला समजत होतं, पण काय करणार, अडकला होता बिचारा. राजासमोर गेल्यानंतर राजाने विचारलं की तुम्ही भविष्यकार आहात म्हणे, तुमची खूप कीर्ती आहे, तुम्ही सगळं खरं सांगता, सासूने किती धिरडे केले ते ओळखता, म्हैस कुठे गेली ते ओळखता. आता आमचा राणीचा चंद्रहार चोरीला गेला आहे, तो कुणी नेला आणि कुठे आहे हे आम्हाला सांगा. आता हा खूप पंचायतीत पडला. आता याला काय माहिती, काहीच माहीत नाही तिथलं. मग त्या जावयाने काय केलं, उगीचच म्हण म्हणली, कागद जिभले लवलीस आणि उगचच भावलीस. पण योगायोग असा घडून आला की ज्या बाईने, दासीने तो राणीचा चंद्रहार चोरला होता त्या बाईचं नाव जिभली होतं
आणि ह्याने सहज म्हणून गेला. पण त्या जिबलीला वाटलं की हा फार मोठा भविष्यकार आहे आणि आपलं नाव त्याने बरोबर घेतलेलं आहे. ती घाबरली आणि तिने कोपऱ्यामध्ये लपून त्या जावायला इशारा केला बोटाने, चुप बसा, चुप बसा म्हणून. आणि ती कपाटाच्या मागे जाऊन लपली. परत सगळं चर्चा झाल्यानंतर जावाई म्हटला, मी उद्या तुम्हाला सांगतो की तुमचा चंद्रहार कुठे आहे आणि कोणी घेतलेला आहे. राजा म्हणे ठीक आहे. आणि तो जावाई निघाला. मग त्या जिबली जी बाई होती दासी त्या राजाच्या घरी जिने हार चोरला होता, ती पळत येऊन जावयाला भेटली आणि जावयाचे पाय धरले. धन्य आहात म्हणे, तुम्ही बरोबर ओळखलं, मीच तो चंद्रहार घेतलेला आहे. आणि पण तुम्ही माझं नाव सांगू नका राजाला. रात्री तुमच्या घरी तो चंद्रहार आणून देते. ठीक आहे म्हणला जावाई. मग रात्री काय झालं, ती जिबली तो हार घेऊन आली आणि त्या जावयाजवळ दिला. जावयाने तो ठेवून दिला आणि सकाळी जाऊन त्या राजाला म्हटला की तुमच्या बाथरूमच्या भिंतीवर तो चंद्रहार तुम्हाला सापडेल. राजा म्हटला, चंद्रहार सापडेल, पण कोणी नेला होता हे कळलं पाहिजे, कोणी नेला होता तो चंद्रहार. तर त्या जावयाने सांगितले की तो एका घारीने नेला होता. तुमच्या राणीने आंघोळ करताना तो काढून ठेवला होता आणि तो घारीने उचलून नेला आणि परत त्या भिंतीवरती आणून ठेवलेला आहे. तुम्हाला सकाळी सापडेल. ठीक आहे म्हणे राजा. मग राजाने जाऊन बघितलं तर काय, खरंच त्या भिंतीवरती चंद्रहार. मग ही बातमी सगळ्या गावात परत पसरली, खूपच मोठा भविष्यकार आहे हा जावाई म्हणून. मग सगळी गावातली लोक त्या जावयाला गाठायचा प्रयत्न करत होती. पण जावाई मात्र पुढे पुढे पळत होता, कारण त्याला काहीच भविष्य येत नव्हते. कुठे अडकलो आपण हा विचार करत तो पळून जायला बघत होता. आणि त्या जावयाने आपल्या गावाकडे धूम ठोकली, परत तो सासरवाडीला परतलाच नाही. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.